मी बालासाहेब व्यंकटराव घनवटी, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती पालम, ग्रामपंचायत तेलजापूर येथे कार्यरत असून सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आदर्श पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सदरील पुरस्कारासाठी आबाद तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळालेला आहे ग्रामपंचायतला. तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाल्यामुळे माझी निवड जिल्हा परिषदेने केलेली आहे. धन्यवाद. सर, भविष्यामध्ये येणाऱ्या काळात सन 25-26 मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गाव प्रथम आणण्याचा मानस आहे जिल्हा स्तरावर. तसेच प्रगती चालू आहे आणि सदरी अभियानाचा कालावधी पण वाढलेला आहे. सर, हे पुरस्कार म्हणजे खरं मेहनतीचं फळ आम्हाला मिळालेलं आहे, खऱ्या अर्थाने मिळालेलं सार्थक झाले. तसेच याच्या पुढे आमची जबाबदारी जास्त वाढली आहे, कारण शेवटच्या घटकापर्यंत ग्राम पातळीवर शेवटच्या घटकापर्यंत न्याय द्यायचा आहे. त्या शासनाचा पुरस्कार आहे. गेली अनेक वर्षे मी निरायते विविध विकास कामं करत असताना गावच्या विकासाचं प्राधान्य दिलेलं आहे. तसेच लोकांच्या विविध लोक उपयोगी योजना राबविलेल्या आहेत, त्याचे फळ आज मला मिळालेलं आहे. कोणत्या प्रकारची योजना आपण राबवल्या? मी गावामध्ये स्मार्ट ग्राम योजना अंतर्गत लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी, लोकांना मोफत पाणी, पुन्हा विविध विकास लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजना जसं घरकुल योजना. आज परिवारासोबत पुरस्कार भरपूर आनंद झाला. तुमची कशी दिशा असेल सर? आता गावाचा सर्व विकास करण्यासाठी जे होईल शक्य तेवढं करणार मी. गाव पूर्ण शाळा आणि अंगणवाडी याच्यावर जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करणार. मी विनोद महाराव पंपे, ग्रामपंचायत अधिकारी, सध्या कार्यरत असणारे पंचायत समिती मानवत आहे. त्याच्यामध्ये कोल्हा ग्रामपंचायतमध्ये 22-23 सन या वर्षामध्ये उत्कृष्ट तालुका स्मार्ट ग्राममध्ये व जिल्हा स्मार्ट ग्राम मध्ये प्रथम पारितोषिक मिळाल्यामुळे मला आज रोजी जिल्हा परिषद परभणीने मोठ्या उत्साहानं सन्मानित केलेला आहे. 22-23 मध्ये मी ग्रामपंचायत कार्यालय कोल्हा इथं असताना तालुका स्तरावर तालुका स्मार्ट मध्ये प्रथम पारितोषिक मिळालं होतं. तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा प्रथम पारितोषिक मिळाल्यामुळे मला या आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार दिला. जिल्हा परिषद परभणी यांनी आयोजित हा 3 वर्षाचा हा ग्रामपंचायत अधिकारी गौरव सोहळा इथं आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी जिल्हा परिषद परभणीचे अध्यक्ष आमच्या सन्माननीय CO मॅडम नतिशा माथुर मॅडम, आमच्या ग्रामपंचायत युनियनचे जिल्हाध्यक्ष दुधाटे साहेब, भोसले साहेब आणि आमचे तालुका अध्यक्ष, तसेच आमचे गटविकास अधिकारी माननीय श्री मिसाळ साहेब, आमचे विस्तार अधिकारी पुरी साहेब, लंडाळे साहेब, या सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा पुरस्कार एक माणसाला जबाबदारी देतो आणि इथून पुढे जास्त ऊर्जेनं काम करण्याची ऊर्जा मिळावी, प्रेरणा मिळावी म्हणून हा जो जिल्हा परिषदेने आमचा हा सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. माझं नाव बळीराम मधुकरराव गोरे आहे. मला पूर्ण पंचायत समिती अंतर्गत सातेफळ या गावातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार या वर्षीचा जाहीर झालेला आहे 2022-23चा. त्या गावामध्ये मी अतिशय उत्कृष्ट कामं, घरकुलाच्या कामामध्ये बरेच घरकुलाचं टार्गेट होतं शासनाने, त्यावेळेस घरकुलाचे कामं आम्हाला सोपवले होते. घरकुलाचे कामं अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळे व ग्रामपंचायतीचे अभिलेखे अद्ययावत केल्यामुळे मला आज रोजी या ठिकाणी बोलून माझा सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी सत्कार झालेला आहे. त्याबद्दल मी खूप खुश असून शासनाचे मी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आता तर पुरस्कार मिळाल्याच्या नंतर तर आता आणखी जबाबदाऱ्या वाढणार आहेत आणि इथून पुढे मी माझी जबाबदारी जास्तीत जास्त स्वीकारून येणारे जे शासनाने जे कामं सोपवले ते अतिशय मनातून करेल आणि गोरगरीब जनतेला जास्तीत जास्त मला कसा लाभ देता येईल जास्तीत जास्त योजनेचा, याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. नमस्कार, माझं नाव अर्चंद्रराव भालेराव, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती पालक. माझ्याकडे ग्रामपंचायत प्रधान पगार आहे. तर सन 2022-23 या वर्षाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार आज मला जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी सर्व माझ्या कुटुंबियांसह जिल्हा परिषद प्रशासन तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी आणि 136 चे आभार व्यक्त करतो.